नमस्कार. आज आपण बघणार आहोत पारंपरिक गोडाचा पदार्थ पाकातली पुरी. त्यासाठी इथे आपण 1 कप अगदी बारीक रवा घेतलेला आहे. बारीकच घ्यायचा आहे. यासाठी रवा आहे बघा. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. आता यासाठी आपल्याला 1 मोठा चमचा तुपाचं मोहन करून घ्यायचं आहे. बघा, हे एवढं तूप घेतलंय मी 1 कपासाठी. आता हे चांगलं असं गरम करून घ्यायचंय. हे 1 मोठा चमचा तूप घेतलेलं आहे आणि तुपाचंच मोहन घालायचंय, तेलाचं नाही घालायचं. आता हे चांगलं कडकडीत करून घेऊया. आता हे बघा, तूप छान असं कडकडीत झालेलं आहे. ते आपण यामध्ये घालून घेऊया. आता हे आधी चमच्याने ढवळून घ्यायचे, कारण गरम आहे खूपच. आणि आता हाताने व्यवस्थित मळून घेऊया. हे तूप सगळं रव्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे. अगदी सोपा आणि सुंदर पदार्थ आहे हा. तुम्ही कधी पाहुणे येणार असले किंवा देवाला नैवेद्य दाखवायचा असला तर हे झटकन करू शकता. यात तुम्ही अर्धा मैदा अर्धा रवा घातला तरी चालेल. आता हे बघा, सगळ्या रव्याला हे व्यवस्थित लागलेलं आहे. आता हे भिजवण्यासाठी आपण पाणी किंवा दुधाचा वापर नाही करायचा आहे. यात दही घालायचे आणि दह्यामध्ये हे पीठ भिजवायचे. हे थोडंसं आंबट असलं तरी चालेल, पण जास्त आंबट नको आणि जास्त गोडही नको आहे. आता हे थोडं थोडं घालून आपल्याला मळून घ्यायचे. हे बघा, इथे मी हे पूर्ण दही नाही वापरलेलं. हे अर्धा कप दही होतं, त्यातलं थोडंसं उरलेलं आहे. पीठ हे थोडं मऊच पाहिजे, कारण हा पूर्ण रवा आहे, तो भिजायला हवा. त्यामुळे हे थोडंसं नरमच ठेवायचं आहे, कारण नंतर ते घट्ट होणार आहे. रवा चांगला भिजला पाहिजे म्हणून थोडंसं मऊच ठेवायचं आहे पीठ. हे बघा, आता हे एवढं मऊ आहे. हे आता 2 ते 3 तास आपल्याला असंच सेट करायला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे तो रवा छान असा फुलेल. आता आपण पाक करायला घेऊया. इथे मी 1 कप साखर घेतली आहे. त्यात अर्धा कप पाणी घालायचं आणि आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचं आहे. इथे बघा, साखर विरघळली आहे पूर्ण. यात थोडासा आपण रंग घालणार आहोत, म्हणजे पुऱ्यांना अगदी छान असा रंग येतो. हा लेमन येलो आहे. थोडं केसर घालूया. वेलची पावडर घालायची आहे. मस्त कलर आलेला आहे. आता आपण चेक करायचं आहे पाक. आपल्याला 1 तारी पाक हवा आहे. कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर पुऱ्या मऊ पडतात. चिकट झालाय, पण अजून तार आलेली नाहीये. अजून थोडा व्हायला हवाय. आता बघूया. हे तुम्ही बघू शकताय. आता आपल्याला तार दिसते. हे बघा, तार झालेली आहे तयार. आपला 1 तारी पाक तयार आहे. यात आपण लिंबू पिळायचे, म्हणजे मग याची पुन्हा साखर होणार नाही. आणि आता गॅस बंद करूया. आपला पाक तयार आहे. आता आपलं पीठ पण चांगलं भिजलं आहे आणि पाक हा गरमच हवा पुऱ्या घालण्यासाठी. अजिबात थंड चालणार नाही. त्यामुळे एका गॅसवर आपण पाक ठेवायचा आहे, बारीक गॅस करून, आणि पुऱ्या तळायला घ्यायच्या आहेत. आता पीठ बघा, छान असं भिजलेलं आहे मस्त. आता 2 पद्धतीने आपल्याला या पुऱ्या करता येतील. छोटे छोटे गोळे करून पुऱ्या करायच्या, किंवा एक मोठा गोळा करून चपाती लाटून त्याचे एखाद्या झाकणाने पुऱ्या कापून घ्यायच्या. तर मी चपाती लाटून करणार आहे. एक गोळा घेऊया. याला पीठ लावायची गरज नाहीये. आता याची पातळ चपाती लाटायची. अगदी पातळ नाही, पण अगदी जाडही नाही. अशी चपाती लाटून घ्यायची. हे बघा,
आपण चपाती लाटलेली आहे ही एवढीच जाड करायची आहे, जास्त जाड नाही करायची. आता एखादं वाटी बिटी घ्यायची किंवा एखादं झाकण घ्यायचं आणि त्याने आपल्याला हव्या त्या साईजमध्ये पुऱ्या करायच्या. हे बघा आपल्या 7 पुऱ्या झालेल्या आहेत यामध्ये. आता या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे पीठ परत त्या पिठात मिक्स करून घ्यायचं. या पुऱ्या काढून घेऊया प्लेटमध्ये आणि सगळ्या पुऱ्या आधी करून घेऊया आणि मगच तळायला घेऊया. आता बाकीच्या पण पुऱ्या करून घ्यायच्या. आता पुऱ्या तळायला घेऊया. इथे मी तेल तापत ठेवलंय. थोडंसं पीठ घालून बघूया. पाक सुद्धा गरमच असला पाहिजे म्हणून पाकाखाली सुद्धा गॅस बारीक चालू ठेवायचा आहे. आता तेल तापलेलं आहे. आपण पुऱ्या सोडूया. बघा अगदी छान अशी फुगलेली आहे. दोन्ही बाजूनी असं छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची. दुसरी सोडूया. गॅस अगदी मोठा ठेवायचा नाहीये. आता हे बघा हा असा रंग आला पाहिजे म्हणजे आपली पुरी अगदी छान तळली गेलेली आहे. आता ही काढून घेऊया आणि गरम गरम पाकात सोडायची. आता हे बघा हा पाक गॅसवर आहे, यात सोडायचे. आता दुसरी होईपर्यंत आपण त्या पाकातच ठेवायचे. आता बाकीच्या तळून घेऊया. ही झाली की ती पाकात घालताना आधीच्या काढून घ्यायच्या. हे बघा कशी टम्म फुगलेली आहे. अशाच सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया. हा असा रंग आला पाहिजे. या काढून पाकात घालायचे. या बघा पुऱ्या पाकातून काढलेल्या आहेत आणि थोड्याशा अशा निथळत ठेवायच्या आहेत म्हणजे सगळा जो एक्स्ट्रा जो पाक असतो तो बाहेर येतो.